कळवण पिंपळे फाटा येथे 2 दुकाने जळून खाक, लाखोंचे नुकसान, जाणून बुजून आग लावल्याचा संशय। अभोना पोलीस ठाणे हद्दीतील कनाशी डांग सौंदाणा रस्त्यावरील पिंपळे फाटा येथे 11 सप्टेंबरच्या मध्यरात्री भीषण आग लागून ओम साई कृषी सेवा केंद्र व आदिशक्ती एंटरप्राइजेस ही 2 दुकाने जळून खाक झाली आहे। या घटनेत लाखो रुपयांचा माल भस्मसात झाला असून व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। सकाळी घटनेची माहिती मिळताच दुकानदार समाधान रामदास पाटील आणि राकेश बाजीराव भदाणे घटनास्थळी धावले, मात्र त्यांच्या डोळ्यासमोर दुकानातील संपूर्ण माल ज्वालांनी गिळंकृत करत असल्याचे पाहून हृदयद्रावक दृश्य निर्माण झाले। स्थानिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात यश आले। अभोना पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे। दरम्यान या दुकानात 17 ऑगस्ट रोजी मध्यरात्री तोडफोड व आग लावण्याचा प्रयत्न झाल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती। कालच्या आगीत देखील दुकानाजवळ पेट्रोल पाईप सापडल्याने दुकानदारांनी जाणून बुजून आग लावल्याचा संशय व्यक्त केला आहे। शिवाय आगी दरम्यान दुकानात बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे तोडण्यात आल्याचेही स्पष्ट झाले आहे। या घटनेनंतर परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनाने दोषींवर कठोर कारवाई करून परिसरात रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिक व व्यापाऱ्यांकडून होत आहे। आमचे पिंपळे खुर्द येथे कृषी दुकान आणि हार्डवेअरचे दुकान आहे। त्या दुकानांना काल रात्री कोणीतरी आग लावली की आग लागली हे आमच्या निदर्शनास काही आलं नाही अजून। सीसीटीव्ही फुटेज, पोलिसांचा तपास या सर्व गोष्टी चालू आहे। ज्यावेळेस आम्हाला इथे स्थानिकांकडून फोन आल्यानंतर आम्ही आलो तर इथे सर्वांनी आम्हाला मदत केली आणि सर्वांनी मिळून ती आग विझवली आणि त्या सर्वांचे आभार। आणि लवकरात लवकर या आता काहीतरी तपास लागावा, छडा लागावा असं मी पोलिसांना विनंती करतो। आपलं कोणत्या पद्धतीचं दुकान होतं इथं? इथं कृषी आणि हार्डवेअरचे असे 2 दुकान आहेत आमचे। आपलं किती नुकसान झालेलं आहे सरासर? नुकसानाचं मोजमापच नाही। आता तुम्ही आतमध्ये जाऊन शूटिंग करून बघू शकता। पाईप वगैरे मेल्ट झालेलं आहे, सर्व काही बरेचसे मटेरियल म्हणजे काही कामातच राहिलेलं नाही। साधारण 10 ते 12 लाखापर्यंतचं नुकसानचा अंदाज वाटतोय। नारायण बाबू राहायला इथंच आहे शेजारी। तर रात्री 1:20 इथं चटवलेलं एक दुकान। तर माझ्या आईने बघितलं की ते 2 मुलं आली होती आणि लावली, त्यांनी पेट्रोल टाकून आणि ते चटून दिलेले एक दुकानात। समाधान रामदास पाटील। आपलं दुकानाचं नाव काय आहे? ओम साईराम कृषी सेवा केंद्र। कुठे आहे दुकान? पिंपळा खुर्द। नेमका काय प्रकार घडलेला आहे? नेमका आता पेटवलं का पेटलं ते काय अजून लक्षात नाही आलेलं। पेट्रोलची नळी पडलेली, कोणी पेटवलं का पेटलं ते लक्षात नाही राहिलं। मग आता तरी टाइम किती झाले? किती टायमाच्या वेळ आहे? 1:20 झाले रात्री। दिवसा का रात्री झालेलं? रात्री। तरी सरासर आपलं किती नुकसान झालेलं आहे? सरासरी 7 ते 8 लाखाचं नुकसान झालं। त्याच्यात कांदे बियाणे होते, बुरशीनाशक होती। त्याचं काहीतरी शोध झालं पाहिजे आणि लवकर तपास झाला पाहिजे आणि मला लवकर न्याय दिला पाहिजे। आपला सरासरी आता सीझन होता म्हणजे धंद्याचा? कांदा बियाण्याचा सीझन होता, पूर्ण पेट्या होत्या। पूर्ण जळाल्या का? पूर्ण जळाल्या। म्हणजे सरासरी आपल्या दुकानात बरंच नुकसान झालेलं आहे? हो, बरं नुकसान झालं।